माझ्या हिशोबाने, माझ्या एक्सपिरियन्सनी हे का बरं होतं? लहानपणापासनं आपल्यासोबत फायनान्शियल लँग्वेजमध्ये आपले पॅरेंट्स कधी बोललेच नाही. मेजॉरिटी जागेवरती. बरोबर. ठीक आहे. जसं मी आईचं एक्झाम्पल दिलं, ठीक आहे, आई करत होती, मी ऑब्झर्व करत होतो. ठीक आहे, पण मला ती लिंक कधी लागली, वेळ निघून गेली. फायनान्शियल लिटरसी फॉर किड्स पण एक कोर्स आहे आपल्याकडे. मी सांगतोय किड्स म्हणताय तेव्हा सेकंड स्टँडर्ड पासनं मुलं हा कोर्स करू शकतात. तुम्ही सेकंड स्टँडर्डच्या स्टुडंट्सला फायनान्शियल लिटरसी शिकवता? ऑब्व्हियसली. ओके. कारण ते आपल्या रक्तात गेलं पाहिजे. त्याला कसं स्पेंड करणं, त्याला कसं मॅनेज Manage करणं, दॅट इज फायनान्शियल लिटरसी. बरोबर. आणि आम्हाला असं वाटतं की पुढे 6वीच्या पण खाली येईल. देअरफोर आम्ही सेकंड स्टँडर्ड पासून तो कोर्स केलेला आहे. नीड्स वर्सेस वॉन्ट्स काय असतात आपण इथून चालू करतो. पैशांची सुरुवात तुम्हाला काय वाटतं कुठून झाली असेल? बँक्स कोणत्या होत्या सगळ्यात पहिल्या? टेम्पल्स. म्हणजे मला वाटलं हे बरोबर उत्तर आहे, Yes. पण मी एक्झॅक्टली. टेम्पल्स Temples, सगळ्यात yes. पहिल्या बँक्स होत्या असं म्हणू शकतो Correct. आपण. का बरं? कारण आपला विश्वास होता त्या टेम्पल्सवरती. फायनान्शियल लिटरसी खूप जास्त चांगल्याने बिलीव्ह करतो की मुलांना लहानपणापासून फायनान्शियली लिटरेट करायला पाहिजे. जे स्कूल कॉलेजमध्ये जिकडे अपेक्षित आहे तिकडे ते मिळत नाही. एक्झॅक्टली. आता ऍक्च्युली नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने इंट्रोड्यूस केलं आहे फायनान्शियल लिटरसी स्कूलमध्ये पण, कारण त्यांना पण वी आर इव्हॉल्विंग. सगळ्यांना Correct. इव्हॉल्युशनमुळे समजतंय की काय आता नेसेसरी आहे.